आज पाहायला मिळाला आणि ही डबलबारी करण्याची जी सुवर्ण संधी दिला त्याबद्दल माझ्या मंडळाच्या वतीनं या दुर्गा माता बालमित्र मंडळाचे लाख लाख आभार मानते. जरा जोरदार टाळ्या वाजवते बरोबर. आणि कधी स्वप्नात पण बघितलेलं नाही की या मालाड नगरीमध्ये या स्टेजवरती बारी करण्याची संधी मिळेल. आणि खरोखर तुम्हा सर्वांना भजन रसिकांना सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो. आणि भजनाला ज्याप्रमाणे बुवा चालले त्याचप्रमाणे भजन करण्याची करायचं बघतोय. बुवा तुम्ही सांगताना सांगितलं की उद्या कार्यक्रम आहे आणि गाडी पण म्हणाले असा त्याच्यामुळे जाऊचा. आता तुमच्या गजरावरती सगळा डिपेंड आहे. सुरुवातीला सांगून ठेवतो मग म्हणाला नको गावाला भांडण गेलो बरोबर. तुमच्या गजरावरती सगळं डिपेंड आहे की तुम्ही जसं गजर चालणार. आणि सुरुवातीला सांगतोय माका किलेश आवडत नाही. किलेशात पाठपुरावा करतोय आणि हात घातलं ते त्याला चांगला माहिती आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला सांगून आपला पुढे चालतो असो. धन्यवाद. त्या भगवंताचं नामस्मरण कारण रामनाम बुवाने छान सांगितलं की भगवंताचं नामस्मरण प्रथमतः झालं पाहिजे. आणि रामनाम ज्याच्या मुखामध्ये तो कधी वाया जाणार नाही. आणि म्हणून रामनाम जपता तो वाल्याचा वाल्मिकी तरला. अरे मरा मरा मंत्राचा जप करता करता त्याचा रामनाम झाला आणि त्याचा रामनाम जपता जपता तो वाल्याचा वाल्मिकी तरला नाही का. म्हणून भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी सुरू करूया. कारण जोडी सुंदर आहे. आज जोडीला सन्माननीय बुवा आधी ओळख करून दिली नाही कारण मुद्दामच बाबऱ्यांची पाठी ठेवली. कारण आज मालाडमध्ये दुसरी बारी आहे. भजन सम्राट आणि या कोकणची शान आमचे परम मित्र अखिलेश बुवा फाळके आणि त्यांना पाकवा साथ करतात ते सन्माननीय रोहित मोंडे. जगात आपला साथ करतात ते भाई पेडणेकर आणि आमची गुरुमाऊली दीपक संदेशकर आणि बुवांची परुष मंडळी या सर्वांचे लाख लाख आभार मानतोय. श्री राजेंद्र भिसे मुक्काम शिवडा यांच्याकडून श्याम तांबे यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे स्वीकारतो. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जोरदार टाळ्या साऊंड वाल्यांसाठी होते. काही न सांगता उत्कृष्ट असं साऊंड लावलं. धन्यवाद. शंकरा करुणाकरा जगधारा शंभो शंकरा करुणाकरा जगधारा शंभो शंकरा करुणाकरा
याचीच अपेक्षा, कारण सांगायचं झालं तर मला असं समजलं की या इथे बारी करायची म्हणजे बुवा तू पिशी भरून घेऊन जाणार, असा बहुतेक जणांनी सांगितलेलं म्हणून बॅगो मोठी घेऊन दिलं, एक खुर्ची खाली ठेवलं, पण जरी एक मोठी रिकामी गेली झाली तरी पक्वाद आम्ही असो पाठीक मारून येतो, पण असं पैशाची अपेक्षा नाही, पण मंडळी या तुमच्या टाळ्या ह्या आमच्यासाठी खूप अनमोल असतील, कारण मी या नगरीमध्ये या मला नगरीमध्ये पहिल्यांदा आहे आणि तुमचा आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप मोठा असेल. धन्यवाद मंडळी, धन्यवाद.
ला